नमस्कार. योद्धा न्यूज मराठी आणि कराळे पाटील आवाज या चॅनलमध्ये मी आपलं सुदाम कराळे पाटील स्वागत करतो. आपण आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने खरं तर देहूवरून पंढरपूरकडे येत असताना आज पंढरपूरमध्ये वाखरीच्या परिसरात अर्थात दूध पंढरी या ठिकाणी आहोत. खरं तर या रस्त्याला आपण पाहतोय प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते. अनेक गाड्या येत आहेत जात आहेत. खरं तर काल वाखरीवरून काही सगळ्या पालख्या पंढरपूरकडे नतमस्तक होण्यासाठी आणि वारीमध्ये उपस्थित राहण्यासाठी, त्याचबरोबर चंद्रभागेला स्नान करून दर्शनासाठी बरेचसे वारकरी त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि आता आपण दूध पंढरी या ठिकाणी पाहतोय. खरं तर आज आषाढी एकादशी आहे. एकादशी म्हटलं की सर्वांना उपवास असतो आणि उपवासाच्या निमित्ताने खरं तर येताना आपण पाहिलं अन्नदान करण्याची प्रथा पद्धती आणि खरं तर एक पुण्याचं काम करत आहेत. आणि असंच काम एकादशी दिवशी फराळाचं देऊन देखील काही मंडळी करतायत. त्यामध्ये आपण जाणून घेऊया. खरं तर खिचडी वाटण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. हा जो फराळाचे जे पदार्थ आहे अर्थात उपवासासाठी लागणारे ते खिचडी वाटप चालू आहे. कुठून हे वाटप होते, कशा पद्धतीने काम चाललंय, कोण करतंय हे आणि हे प्रेरणा कुठून मिळाली या सगळ्या गोष्टीची आपण आता माहिती घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा, आपण कुठल्या गावचे आहात ते सांगा. दत्तात्रय अंबवनाथरे, संगमनेर तालुका, अहमदनगर जिल्हा. अहमदनगर जिल्ह्यातून आलेला आहात. तर ही खिचडी तुम्ही या भाविकांसाठी मोफतरित्या दिली जाते. कितवं वर्ष तुमचं आहे या खिचडी वाटण्याचं? आता हे अन्नदान सुरू करून आम्हाला चौथं वर्ष चालू आहे. 14 वर्ष. त्यावर आमची चहाची सेवा होती. बरं. जवळजवळ 40 वर्ष झाली. चहाची सेवा नंतर खिचडी आम्ही हे लापशी आणि पिठलं त्याचं अन्नदान आम्ही जेजुरीपासून सुरू केलं. जेजुरी ते पंढरपूर एकादशी आज फराळाचं जेवलं. कालपर्यंत लापशी आणि पिठलं होतं. म्हणजे जेजुरी पासून ते पंढरपूर पर्यंत वारकऱ्यांसाठी दररोज अन्नदान करतात. 2 क्विंटलचं राहायचं तर लापशी आणि पिठलं. 2 क्विंटलचा राईस आणि लापशी. राईस नाही, लापशी आणि पिठलं. बेसन बेसन लापशी आणि बेसन हो, हे 2 पदार्थ दिले दोन जातात. पदार्थ. साधारणतः हे गावातून म्हणजे गावकऱ्यांच्या वतीनं करताय का कोणी दानशूर? गावकऱ्यांच्या जे सोयीच्या ना ते देईन त्याच्यामध्ये अन्नदानामध्ये काही वेगळे येतात. कोणी 1100, कोणी 11,000, कोणी 500, कोणी 200 असं सगळं त्यांचा थोडासा सहभाग आहे. राहील पैसे आपण लावतो. आता जर आर्थिक स्वरूपात जर विचार केला तर साधारणतः तुम्ही हे साधारणतः 12 दिवस 10 दिवस वाटप चालू आहे, बरोबर आहे? आणि आता खिचडी वाटतं म्हणजे आजचा हा 12 दिवस आहे. 12 दिवसामध्ये साधारणतः या सगळ्या पदार्थांसाठी एकूण खर्च किती येतो? साधारण आम्हाला सगळा टोटल गाड्या बिड्या धरून 5-5.5 6 लाखापर्यंत खर्च येतो. 5-6 लाख रुपयापर्यंत खर्च येतो. हा सगळा खर्च दानशूर व्यक्तींकडनं होतो. हो, काही रामचरण पण होतो, काही वैयक्तिक आपला होतो. सगळा व्यक्तिगत खर्च. 1.5 लाख जमा होत्या. बाकीचा खर्च स्वतः आम्ही घालतो. गाड्या स्वतः स्वतःच्या. नंतर मोफत आहे पाणी सेवा या पूर्वीच्या काळापासून तुम्ही करत आलात? नाही, म्हणजे मला वारी सुरू करून पहिलं दुसऱ्याच्या दिंडीमध्ये पायी जायचो. 4-5 वर्ष मी भिशी भरून त्यांच्या दिंडीमध्ये पायी जायचो. मला नंतर असं वाटलं माऊलींनी अशी पद्धत पायी चालण्यात काही बाबा नाही, आपण काही बोलणे फुलाची पाकळी आपण काहीतरी वारकऱ्यांसाठी करूया. आम्ही असं सुरू केलं तर चॉकलेट पासून सुरू केलं. चॉकलेट नंतर चहा, त्यानंतर मग हे अन्नदान सुरू केलं 4थं वर्ष. आणि मग अन्न वाटप राहतं. खरं तर हे तुम्ही सांगितलं माऊलींकडनं किंवा तुकोबारायांकडनं हा तुम्हाला प्रेरणा मिळाली किंवा त्यांच्याकडनं ही बुद्धी मिळाली म्हणून तुम्ही करताय. आता हे सर्वांना बरोबर घेऊन जाऊन करताय. सर्वांना स्वतः जरी पदर खर्च करत असाल तरी सर्वांना बरोबर सर्वांचं सहभाग आहे. सगळे सहभागी मंडळी लोक आहे, 70 लोक आहे आमच्या दिंडीमध्ये. आमचं काय होतं, आम्ही माऊलीच्या पुढे राहतो, वाटप करायचं म्हणून पुढे राहतो. ते आमचं दिंडी काय स्टेशन नाही. तर आमची दिंडी 100 लोकांची राहते. वाटप झालं का ज्याला पायी चालायचं ते सर्व पायी चालतात. पुढे चालतात. परत पुढे स्टॉल लावायचे तिथे जेवण द्यायचं. हे सगळं आता किती वर्ष पुढे करणार? आता माऊली जशी बुद्धी देईल तसं. आता आपण तर काही सांगू शकत नाही. आता आपण थांबलो तर आपली मुलं आहेत. माऊलींनी त्यांना बुद्धी द्यावं. या अन्नदानाचं चालू राहावं हीच माऊलीकडे आपली समजा प्रार्थना राहील.
अगदी बरोबर. खरं तर आपण ऐकलंय की जोपर्यंत माऊली बुद्धी देईल तोपर्यंत हे सगळं करायचं आहे. परंतु आपण या पलीकडे जाऊन जर बोललो तर हे सगळं माऊली करून घेतात आणि ह्या बुद्धी पण माऊली देतात आणि हे सगळं सगळ्यांना बरोबर घेण्याचं काम माऊलींच्या मुळे होत आहे. निश्चित आपण पाहिलंय ज्यावेळेस इंद्रायणीला महापूर आला त्यावेळेस असा प्रश्न पडला होता की वारी पुढे निघेल की नाही, परंतु ती वारी पुढे आली आणि एका क्षणार्धातच तो पाऊस उघडला. समाधी इंद्रायणी मोकळे करून टाकले, सगळे रस्ते मोकळे करून दिले. खरं तर त्या नदीमध्ये एवढी मोठी ताकद आहे. महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे, पंढरपूरमध्ये पाऊस नाही. माऊलीची ताकद आहे. खरं तर अगदी बरोबर. पावसाचं वातावरण झालं होतं, 2 मिनिटांमध्ये पाऊस थांबून गेला. आज आम्ही आम्ही पुणे जिल्ह्यात म्हणजे तुम्ही जरी अहिल्यानगर जिल्ह्यातले असाल, आम्ही पुणे जिल्ह्यातून आलो. आता गावाकडे राजगुरुनगर किंवा त्या परिसरामध्ये प्रचंड पाऊस आहे आणि नदीला सगळं तुमचा पूर आहे आणि इकडे पाहिलं तर आता ऊन आहे. म्हणजे किती माऊली किंवा उठोबा किती काळजी घेतोय सगळ्या. या वारीचे अनुभव मला 20 वर्षापासून अनुभव आहे. माऊलीच्या ज्यावेळेस वारकरी निघतात, हा दिंडी सोहळा निघतो, हा फक्त वारकऱ्यावर छाया राहते. वारकरी पावसाने जास्त कधी वारकऱ्यांची हाल नाही केली, कधीच नाही केली. खरोखर एक तुम्हाला कल्पना आहे किंवा आपण सगळे वारकरी आहोत तिथून आलोय. आळंदी मधला जो प्रसंग झाला, सुरुवातीला एक 8 दिवसापूर्वी आळंदीची जे काही आपली पवित्र नदी इंद्रायणी आहे त्या इंद्रायणीमध्ये प्रदूषण झालं, इंद्रायणीमध्ये जलपर्णी झाली, इंद्रायणीमध्ये अनेक नद्यांचा किंवा आपण नाल्यांचा, ओढ्यांचा आणि सांडपाण्याचा जे काय प्रादुर्भाव तिथे वाढला होता. असं वाटलं होतं ही इंद्रायणी कशी स्वच्छ होणार. प्रशासन किंवा प्रत्येक जण प्रयत्न करत होता पण ते शक्य होत नव्हतं. निसर्गाने आणि माऊलींनी अगदी एका दिवसात ते शक्य केलं. प्रचंड असा पूर महापूर त्या नदीला आला, जेणेकरून कधीच एवढा पूर महापूर आला नव्हता आणि ते पुराने संपूर्ण इंद्रायणी माई आपली स्वच्छ झाली आणि आज चकाचक इंद्रायणी झाली. वारकऱ्यांना दुसऱ्या दिवशी प्रश्न पडला होता की निघेल की नाही आपण, परंतु क्षणार्धात ते देखील शक्य झालं. एकाच दिवसात इंद्रायणी चकाचक होऊन पुन्हा एकदा जाण्यासाठी सुखकर मार्ग झाला. ही लीला परमेश्वराची आहे, ही लीला माऊलींची आहे आणि म्हणून अखंड विश्व कल्याणासाठी त्यांनी पसायदान मागितलं त्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मुळे हे सगळं घडतंय. जगद्गुरु तुकोबरायांच्यामुळे हे सगळं घडतंय. त्याचबरोबर ज्या नगरीमध्ये आपण आलो ते म्हणजे विठुरायाच्या नगरीमध्ये विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या आशीर्वादानं ही माऊली आणि ही पालखी निश्चित पुढे पुढे चालत राहील हा आपल्याला विश्वास मनामध्ये आहे. निश्चित या ठिकाणी हे जे अन्नदान तुम्ही करतायत हे अन्नदान पुढच्या काळामध्ये तुम्ही सदैव करत राहो अशा प्रकारच्या तुम्हाला आमच्या खराळे पाटील आवाज आणि योद्धा न्यूज मराठीच्या वतीनं मनापासून तुम्हाला शुभेच्छा. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण. धन्यवाद.